म्हणजे फक्त डोळे झाकून 2 तास 4 तास बसणं म्हणजे मेडिटेशन नव्हं. उघड्या डोळ्यांनी जे आपण करतोय ते पण काय आहे, जे काय कर्म करतोय ते काय आहे, ध्यान आहे. ते ध्यानपूर्वकच करायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्टिव्ह विथ सब्जेक्टिव्ह. पण आपल्याकडं सब्जेक्टिव्ह मेडिटेशन नसल्यामुळं आपण सफर करतोय. म्हणजे आपल्याला नेमकं आपल्या आंतरिक लेवलला काय पाहिजे आहे, हमारे इनर कॉन्शियसनेस लेवल पे हमें क्या चाहिए, इसका रियलाइजेशन ना होने के वजह से हम सफ़र करते हैं. अभी रियलाइजेशन कैसे होगा देन? प्रवचन सुन के होगा नहीं. सिंपल मैं एक एग्जांपल देना चाहूँगा. तो एक ग्लास द्या मला. अजून एक हे द्या, त्याच्यावरचं झाकण द्या. हे ऐसे ही समजाना पड़ता है. साधी प्लेट द्या झाकायला. कुठली प्लेट द्या झाकायला. द्या पटकन काही पण. ठीक आहे, हे आहे इथं. सिंपल. ये है. मी 3 अवस्था मगाशी सांगितल्या. 3 अवस्था हैं. कौन सी? अज्ञान, विज्ञान और ज्ञान. ज्ञान मतलब आत्मज्ञान. विज्ञान मतलब प्रकृती का ज्ञान, प्रकृतीचे नियम. प्रकृतीच्या नियमाच्या विरोधात गेलो तर प्रकृती पण सपोर्ट नाही करणार. आणि अज्ञान. मला सांगा, ह्याच्यात आपल्याला पाणी भरायचं आहे. भरू शकतोय का आत्ता? भरू शकत नहीं ना. अगर इसमें हमने अगर पानी डालने की कोशिश की, भर सकते हैं? नहीं भर सकते. क्या करना पड़ेगा उसको? सीधा करना पड़ेगा. ये अवस्था है अज्ञान की. क्या है? ठीक है. ये अवस्था है विज्ञान की. ज्ञान तो है प्रकृति का, बट उसके ऊपर क्या है? आवरण है. 2 शब्द आते हैं अध्यात्म में, आवरण एंड विक्षेप. विक्षेप एंड आवरण. आवरण म्हणजे झाकून ठेवलेलं आहे, आणि विक्षेप म्हणजे काय? भरकटतोय आपण. 2 अवस्था. विक्षेपाला थोडंसं नंतर बघूया वेगळ्या पद्धतीनं. आवरण. इसमें अगर हम पानी भर सकते हैं क्या? इसमें नहीं भर सकते, क्योंकि इसमें क्या है, हमने क्या कर दिया है? आवरण. और ये आवरण किसका है मालूम है? विज्ञान के ज्ञान का. मुझे सब पता है, मुझे कुछ फर्क नहीं पड़ता है. मुझे सब पता है म्हणतो ना आपण, मला शहाणपणा नको शिकूस, मला माहिती आहे सगळं. होतं आहे ना. हे मी सायन्सला दोष देत नाही आहे, नाही तर तुम्ही म्हणशीला सायंटिफिक पर्सन्सला दोष देतो. नहीं. ज्ञान का अहंकार, विज्ञान का अहंकार. ओके. तो अब अगर मुझे ये भरना है तो क्या करना पड़ेगा? इसको हटाना पड़ेगा. और जितना भरने के बाद वापस रखना पड़ेगा या नहीं रखना पड़ेगा, उसके सेफ्टी के लिए. समझ में आ रहा है? ये 2-3 चीज़ें हैं. देखो, इसको अगर भरना है तो क्या करना पड़ेगा? पहला इसको क्या करना पड़ेगा? हमें सीधा करना पड़ेगा. सीधा करने के बाद क्या करना पड़ेगा? आवरण जो है, आवरण को हमें निकालना पड़ेगा, है ना. तो सिंपल. ये निकालेंगे कैसे? ये सब करेंगे कैसे? हम तो ऐसे हैं. तुकाराम महाराज सुद्धा स्वतःला म्हणतात काय म्हणतात? मी पामर आहे. म्हणजे मी अजून अज्ञानीच आहे. जेवढे काय संत होऊन गेलेत, सेंट्स होऊन गेलेत, ते स्वतःला का बरं म्हणतात तसं? एवढं ज्ञान प्राप्त झालं, भक्ती झाली, सगळं मिळालं, तरीसुद्धा अज्ञानी का म्हणतात? कारण त्यांना माहिती आहे त्या अज्ञान जर आपण परत अहंकार व्यक्त केला तर तो परत जसं त्यांनी मगाशी एक ओवी सांगितली
काय सांगितली परत एकदा सांगा? अज्ञानाची भीती, अज्ञानात जायला नको हे जी भीती, परत ही अवस्था येऊ नये म्हणून भीती असते, म्हणून ते तसं म्हणत असतात. पण आपल्याला थोडंसं ज्ञान आलं की काय करतो आपण? तर आता हे माझं सिम्पल ह्याचा प्रश्न, हे करणार कसं? हे सगळं तत्त्वज्ञान मी जे सांगतोय ते यूट्यूबला सगळीकडे आहे, माहिती आहे, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. पण हे करणार कसं? ही जी उलटं आहे ते सरळ कसं करणार? ह्याच्यावर जे काही लोक असे आहेत, काही लोक असे आहेत भरायचं कसं माहीत नाही आहे, आणि काही लोक भरलेली आहेत ती त्याच्यावर आवरण आलेलं आहे, म्हणजे ज्ञानाचा अहंकार आलेला आहे. लक्षात. मग हे काढणार कसं? काय प्रोसेस आहे त्याला? त्या प्रोसेस म्हणजे ध्यान प्रक्रिया. जोपर्यंत जीवनामध्ये ध्यान नाही आहे, तत्त्वज्ञान ऐकून वाचून फिलॉसॉफी ऐकून महत्त्वाचं आहे बरं का, ते महत्त्वाचं नाही असं, ते पण मेडिटेशनच आहे, पण नुसतं ते करून नाही होणार आहे. उलट ते करून काय होणार माहिती आहे काय होणार? ह्याचा लेअर अजून वाढत जाणार, म्हणजे अहंकाराचा लेअर अजून वाढत जाणार. तर काय करायला पाहिजे? एम्प्टी व्हायला पाहिजे हे सगळं, तर भरू शकतो आपण. तर त्याच्यासाठी जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो ध्यान प्रक्रिया. आणि त्या प्रोसेस प्रोफेसरांनी इतक्या सुंदर मांडलेल्या आहेत. त्यांच्या माझ्याकडे स्माईल मेडिटेशनचं बुक नाही आहे आता, पण त्याच्यात पहिली जी आहे सेंटन्स, त्यांनी काय सांगितलं आहे? ह्या ज्या काय आपण प्रोसेस शिकणार आहे पूर्ण प्रॅक्टिकली घेणार आहे. मी जास्त वेळ इथं बसवणार नाही तुम्हाला, पण ऊन पडले आहेत, आपण जाऊ, ऊन पडले तोपर्यंत जाऊया. ताईची मीन्स परफेक्शन. मी ताईची शिकवणार आहे आता तुम्हाला. ताईची मीन्स परफेक्शन, लिहून घ्या तिथं. ताईची मीन्स परफेक्शन. परफेक्शन म्हणजे काय? परिपूर्ण अवस्था. सगळ्यांना पाहिजे का नाही पाहिजे जीवनामध्ये? परिपूर्ण पाहिजे ना. भौतिक जग पण परिपूर्ण पाहिजे ना. व्यवस्थित पैसे पाहिजेत, व्यवस्थित जीवन पाहिजे का नहीं पाहिजे? ध्रुव चाहिए ना, सब कुछ अच्छी तरह से चाहिए. अगर नहीं होगा, देखो सिंपल है, अगर पैसा नहीं होता तो ये सेशन अटेंड कर पाते क्या? ना मैं कर पाता सेशन, आपको ले पाता ना. तो जितना आवश्यक है उतना चाहिए. मतलब सब मोह माया है, उसको भूल दो, मैं इसमें बिलीव नहीं करता. जितना ज़रूरी है उतना चाहिए. उससे ज़्यादा मैं उसके भी कुछ क्राइटेरियाज बताऊंगा. कितना कमाना चाहिए, कितना नहीं कमाना चाहिए, क्या करना चाहिए, प्रॅक्टिकली जाएंगे. ओके. पाहिजे. ताईची मीन्स परफेक्शन. जे आपण शिकणार आहे आत्ता त्याचं मिनिंग सांगतोय. ताईची इज अल्टिमेटली परफेक्शन स्टेट ऑफ बॉडी, माइंड अँड स्पिरिट. ताईची इज द अल्टिमेट परफेक्शन स्टेट ऑफ बॉडी, माइंड अँड स्पिरिट. स्माइल ताईची इज अ सिस्टम टू अचीव that perfect state through body motions and movements. क्या काय उन्होंने परफेक्शन कसा अचीव करायचं आपल्याला? बॉडी मोशन्स आणि बॉडी मूवमेंट्स. ओके. कपल्ड विथ स्माइल मेडिटेशन. म्हणजे ज्या काय आपण मोशन्स करणार आहे त्या काय करायच्यात? स्माइल मेडिटेशनही करणार आहे. स्माइल मेडिटेशन आपण घेणारच आहे, पण आता ताईचीवर घेऊया. एव्हरीवन कॅन लर्न. एव्हरीवन शब्द वापरला आहे. ह्याला काय कोणाला स्पेसिफिक अधिकार पाहिजे असं काही नाही आहे. म्हणजे सात्विकच पाहिजे, हेच केलं पाहिजे, सोहळंच पाळलं पाहिजे असं काही नाही आहे. काय सांगितलं? एव्हरीवन कॅन लर्न दिस प्रोसेस विथ सिन्सिअर प्रॅक्टिस अँड एफर्ट्स. ओके. द बुक एक्सप्लेन्स द फिलॉसॉफी अँड मेथड्स ऑफ स्माइल ताईची इंट्रोड्यूस्ड बाय ऑथर म्हणजे प्रोफेसर. इट इज अ नोवेल मेथड ऑफ प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर अँड थेरपी ॲडवाइस फॉर वन अँड ऑल टू अचीव सेल्फ परफेक्शन अँड बेस्ट ऑफ द हेल्थ. म्हणजे हेल्थसाठी पण महत्त्वाचं आहे, फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ दोन्ही. इथं
आपल्या दृष्टीनं हेल्थचा अर्थ काय, यहाँ पे हेल्थ का अर्थ क्या है, फिजिकल एज वेल एज मेंटल एज वेल एज स्पिरिच्युअल हेल्थ. इथं लिहिलं आहे ना बॉडी माइंड अँड स्पिरिट. पहले सेंटेंस में बॉडी माइंड अँड स्पिरिट, स्पिरिच्युअल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ. ओके. इट इज डिझाइंड फॉर दोज, हे फार वाक्य महत्त्वाचं आहे, इट इज डिझाइंड फॉर दोज सिकिंग ट्रू पाथ टू रिअलाइज परफेक्शन इन लाईफ ॲज वेल ॲज फॉर मेडिकल प्रोफेशनल अँड फॉर जनरल अँड ले पर्सन्स. हे फार महत्त्वाचं आहे. इट इज डिझाइंड फॉर दोज सिकिंग ट्रू पाथ टू रिअलाइज परफेक्शन. म्हणजे खरा मार्ग जे शोधतायत त्यांच्यासाठी हे डिझाईन केलेलं आहे. हे पुस्तक अवेलेबल पण आहे, पण हे काय सहजासहजी समजणारं पुस्तक नाही आहे. मी काल रात्री 2 वाजल्यापासून वाचत बसलो. हे म्हणजे मला कालच वेळ मिळाला, नाही तर शक्यतो वेळ मिळत नाही. एकदा दोनदा तीनदा वाचून झालं आहे, पण चौथ्यांदा वाचताना सुद्धा अजून जात नाही खूप व्यवस्थित. त्यामुळं तुम्हाला प्रॅक्टिकली मी शिकवेन. ओके. त्यामुळं आपण जे काय शिकणार आहे ते स्पिरिच्युअल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ. बॉडी फिट पाहिजे का नाही पाहिजे, फिट पाहिजे, बरोबर ना. आणि फिटनेस कशावर अवलंबून आहे, तुम्ही त्याची किती काळजी घेताय. काळजी घेताय म्हणजे घाबरून नव्हे, त्याच्यावर काम किती करताय. आता आपण जे काही शिकणार आहे ते थोडंसं त्या पद्धतीने जाणार आहे. ओके. तर स्माईल ताईची म्हणजे काय, परफेक्शन. ओके. चला ऊन पडले, खाली जाऊया. हे नाही घ्यायचं. आता ही पहिल्या दिवशीच का शिकवा लागलो आहे, तुम्हाला ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल रूममध्ये बाकीच्या चर्चा काय करायच्याच नाहीत. काय करायचं, ताईची. सोप्या प्रोसेस आहेत, पण हे घ्या.